गुड इव्हनिंग सर्वांना. नमस्कार. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजपासून सुरू आपल्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू. तर सर्वांचं स्वागत आहे. जसं मी काल सांगितलं की दुसऱ्याला स्वतःला दुसरी संधी देणं, चान्स देणं मोठं गिफ्ट आहे. तर तुम्ही कालही आले आणि आज दुसऱ्या दिवशी हजर आहे. याचा अर्थ तुम्ही स्वतःला दुसरी संधी द्यायला तयार आहात. चला, कॉंग्रॅच्युलेशन्स. दुसरं, काल मी सांगितलं की आपल्याला शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. जीवनामध्ये कसलं बी पेरायचं आहे? पॉझिटिव्हिटीचं. नात्यांमध्ये प्रेम, जीवनात आर्थिक समृद्धी, सुख, समाधान, ऐश्वर्य. मग एवढं करायचं तर फोकस इथे पाहिजे की नाही? मग चला, बाकीचे लोकांचे व्हिडिओ का बंद आहे? काल मी बघितलं चांगले चांगले चेहरे आहेत, आज का बंद केले व्हिडिओ? आयपॅड नावाने मॅडम, केशव डोंगरे सर, चला धनश्री मॅम, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ ऑन करून घ्या. ओके, नेहा मॅम, ओके, डॉक्टर मॅम, डॉक्टर प्रियदर्शनी मॅम, इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करून. मग कसं होतं, मल्टीटास्किंग आपण करत नाही, सगळं लक्ष इकडे असतं. नाहीतर आपला दिमाग खूप चतुर आहे, लगेच मल्टीटास्किंग करा. रिलेटेड. आता काल पहिला दिवस होता, तर मी जास्त काही विचारलं नाही तुम्ही कुठून काय आहे. तर मला एक आयडिया पाहिजे की सगळा क्राऊड कुठून आहे, तसं कनेक्ट होता येतं. तर मला फक्त सांगा चॅट बॉक्स मध्ये, म्हणजे थोडेसे हाताची बोट थोडे काम करतील. तुम्ही कुठून आहे फक्त सांगा. मी नाशिकवरून आहे. तर चॅट बॉक्स मध्ये फक्त तुमच्या शहराचं नाव सांगा. सध्या तुम्ही कुठून जॉईन आहे? मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर. मला बघू द्या हा, कुठून कुठून आहेत लोक. थोडस मला एक आयडिया. चला, करा बरं टाईप. चला, दीपावली मॅम मुंबईच्या आहेत, मला माहिती आहे. ओके. ओके, आयपॅड. मुंबई, धुळे, भंडारा. ओके, प्रतिभा मॅम धुळे, भंडारा. अपर्णा मॅम मुंबई. श्वेता मॅम जवळच्याच आहेत, ओझरच्या आहेत. ठीक आहे. नागपूर, पुणे. ओके, भंडारा. ओके. ओके. अजून? बस एवढेच लोकांना अजून लक्ष नाही म्हणजे इकडे इथे उपस्थित केवढे मेसेज केवढे करतात. चला, पिंपरीवरून आहे, पुण्यावरून आहे. कारण नॉर्मली पुण्याची लोक जास्त असतात. पुण्याची लोक खूप स्पिरिच्युअल आहे, खूप आध्यात्मिक असतात. चला, ह्यावेळेस बऱ्याच ठिकाणचे आहेत. चला, ग्रेट. थँक्यू. चंद्रपूर, गडचिरोली, जयसिंगपूर, हा कोल्हापूरचं. ओके. मुंबई असेल ते ज्योतिर्मय, मे बी. बीड, केशव सर बीड वरून आहेत. ओके. ओके, ठीक आहे. चला, थँक्यू सो मच शिकवायला घेतलं. ओके, संचिता मॅम मुंबई, शिल्पा मॅम मुंबई. ओके, चलो शुरू करते हैं. ओके. तर बघा, आज आज आपण काय शिकणार आहे. आज पुढे जाऊन बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज आपण बघणार आहे रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीचे ते कुठले 5 तत्व आहेत, काय का बरं फॉलो करायचे आहेत, ते 5 प्रिन्सिपल काय आहेत, ते आज आपण बघणार आहे. आणि जाता जाता शेवटी क्लास शिकून झाल्यानंतर तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. तर मॉर्निंग बॅचच्या स्टुडंटला खूप छान रिझल्ट आले, खूप सुंदर अनुभव आला. तर तुम्हालाही एक करायचं आहे. ते कशासाठी काय करायचं आहे? शक्तिपात काय असतो, अटोनमेंट काय आहे. उद्या सकाळी तुमचं अटोनमेंट होणार आहे लेवल 1चं. म्हणजे उद्या तुम्ही पाणी चार्ज करू शकणार, रेकीला कॉल करू शकणार. त्याच्यासाठी का ते अटोनमेंट म्हणजे काय, ते सगळं आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके. तर माहिती असू द्यायची आहे. जे लोक आज फर्स्ट टाइम जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटाचा रिकॅप घेऊया आणि मग आपलं शिकवायला सुरुवात करूया. ओके. नाहीतर ते लोकांचा फर्स्ट डे, तर त्यांना वाटेल की काल काय झालं काय नाही, एखादं मिस झालं. ओके. तर एक एक 2 मिनिटं घेतो फक्त आणि आपण आजच्या याला सुरुवात करूया शिकवायला. ओके. ओके. तर बघा, काल आपण बघितलं की रेकी कुणी शिकायला पाहिजे. तर ज्यांना चिंता, भीती, मानसिक तणाव आहे, स्वतःला विसरले आहेत, आरोग्य ज्यांचं सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक ठिकाण प्रसंग ओढून घेतात, फायनान्शियल ब्लॉकेजेस वाले, नात्यांमध्ये प्रॉब्लेम, स्पिरिच्युअल सीकर्स, सगळ्यांसाठी रेकी खूप सुंदर आहे. सिलेबस आपण बघितला होता. आता तुम्ही इथे आहेच, तर सिलेबस तर कळणारच आहे रोज येऊन. तरीही तुम्ही कालची रेकॉर्डिंग बघितली तर थोडस चांगलं होईल. ओके. काल सांगितलं नेहमी जीवनामध्ये स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे.
थोडस सेल्फिश बनायचं आहे. ओके, तुमची काळजी घ्यायची आहे. आपण कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड थोडस बघितलं होतं, का प्रोग्राम करणं गरजेचं आहे. तर नक्की त्याच्यावर काम करा. आणि ते प्रोग्राम करण्यासाठी आपण काय बघितलं होतं, ऍफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन. तर नक्कीच ज्यांना कुणाला आता ऍफर्मेशनचं हे पीडीएफ भेटलं नसेल, नवीन स्टुडंट आहेत, 1 मिनिट थांबा. हे 2 पीडीएफ आहे, इंग्लिश आणि मराठी. ज्यांना नसेल भेटलं मला मेसेज करा पर्सनल नंबरवर, मी तुम्हाला ते पीडीएफ देईल. पण हे पीडीएफ घेणं खूप गरजेचं आहे. ओके, मग तुम्हाला अफर्मेशन्स काय असतात, व्हिज्युअलायझेशन काय असतं शिकवलं होतं. बाकी रेकॉर्डिंग बघून घ्या. आता आपण शिकवायला सुरुवात. तर बघा, आता आपण सगळ्यांनी आता स्क्रीनकडे बघा. ओके, पीपीटी कडे बघा, माझ्याकडे नका बघू. आता काय आहे, का महत्वाचे आता आपण बघणार आहे. तुम्हाला खूप माहिती पाहिजे, कारण पुढे जाऊन काय होणार, तुम्हाला याच्यामध्ये जर पुढे गेलं तर ही बेसिक माहिती पाहिजे. तर बघा, रेकी म्हणजे काय. तर रेकी काय आहे, रेकी हा जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनी शक्ती. सिंपल आहे. होतं काय ना, मी काल सांगितलं रेकी रेकी, आपण पेपर न्यूज चॅनलच वाचतो तर काहीतरी ब्लॅक मॅजिक जादूटोना वाटतं, तसं काहीच नाहीये. तो जपानी वर्ड आहे रेकी. ओके, जसं इंग्लिशचं ट्रान्सलेट मराठीमध्ये एखादं वाक्य होतं तसंच जपानी आहे. तर रे, जपानच्या भाषेमध्ये रेचा अर्थ होतो सर्वव्यापी, सर्वत्र. जसं सूर्याचा प्रकाश सर्वीकडे आहे, सेम तसं. जीवनी शक्ती म्हणजे की म्हणजे जीवनी शक्ती म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स. त्या परमेश्वराची ऊर्जा सगळीकडे आहे, एव्हरीथिंग इज एनर्जी. त्या डिवाइन जोही क्रिएटर आहे त्याची. रेकी काय नाही आहे, रेकीचा कुठलाही धर्म, पंथ, कुठल्याही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. कुठल्याही धर्माची व्यक्ती याची प्रॅक्टिस करू शकते. आता रेकी बघा, देश विदेशामध्ये सगळीकडे रेकी पॉप्युलर आहे. तर बौद्धिस्ट कम्युनिटी असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, कुणीही असेल, जैन असेल, रेकीमध्ये काहीही बंधन नाही. ओके, तर शिकायला खूप सोपी आहे आणि कुठल्याही धर्माचं बंधन नाही आहे. तर एकदम खुल्या मनाने शिकायचं आहे. रेकी शिकण्यासाठी बघा, रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, समवन बरोबर संबंध नाही. बिलकुल ब्लॅक मॅजिक नाहीये, तर ते एक व्हाईट मॅजिक आहे. पुढे जाऊन तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट येतील, तुम्ही स्वतः कबूल करणार. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुम्ही कुठल्याही फील्डचे असा, डॉक्टर, इंजिनियर, टीचर, हाऊसवाईफ, काही नसले तरीही चालेल. तुम्हाला कुठल्याही फील्डचे असेल, रेकी शिका. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, ऑइल अँड गॅस इंजिनियर आहे. मला पण या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. मी का ठेवू याच्यावर विश्वास. मी बरेच माझ्या जीवनाचे 10-12 वर्ष अब्रॉडलाच घालवले आहेत. पण कसं ठेवायचं ना. पण जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो, या रेकीमध्ये आलो, या ऊर्जेशी कनेक्ट झालो, तेव्हा मला कळालं दिस इज समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. कुठल्याही बॅकग्राऊंडची गरज नाही. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते आणि एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. एकदा का तुमचा मी उद्या शक्तिपात केला, तुम्हाला लाईफ टाईम कुणाकडून घ्यायची गरज नाही. पण काही जुन्या स्टुडंटला वाटतं, सर थोडस खूप दिवस प्रॅक्टिस गेली, परत घेऊ का. घ्या, काही प्रॉब्लेम नाही. काही शिक्षा तर होत नाही, डबल अटेन्डमेंट घेतल्याने. घ्यायचं तर घेऊ शकतात, तसं काही पण तशी गरज नाहीये, पण घेऊ शकतात. ओके, चला. आता रेकी शिकण्याचे फायदे काय. रेकी ही एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धत आहे. तर तुम्हाला स्वतःला समजेल पुढे जाऊन. तुम्हाला फक्त काय करायचंय, रेकीला कॉल करायचा आहे. तुमच्या हातातून व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील, ऊर्जा जाणवतील. त्या ऊर्जेने तुम्ही अन्न पाणी चार्ज करा, क्रिस्टल चार्ज करा, वस्तू चार्ज करा, गोळ्या औषधं, तुमचे 7ही चक्र चार्ज करा, पूर्ण बॉडीला हील करा. तर तुम्हाला फक्त या हातांशिवाय कसलीही गरज नाही. म्हणून रेकी खूप समजायला सोपी आणि बिलकुल कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओके, खूप लवकर आत्मसात केली जाते आणि खूप सिंपल आहे. तर बिलकुल घाबरायचं नाही. मी आहेच तसा शिकवायला. कधी काही प्रॉब्लेम आला, माझ्याकडे लाईफ टाईम ऍक्सेस असतो, तुम्ही कधीही येऊ शकतात. ओके,
तर रेकी बघा, रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. रेकी अगदी सेल्युलर लेवलवर जाते, एकदम डीप लेवलवर जाते, अगदी आपल्या शरीराच्या एकदम डीपेस्ट लेवलवर जाते. रेकी प्रत्येक व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर प्रभाव टाकते आणि उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार रेकी प्रभावित होते. तर पुढे जाऊन पण तुम्ही भविष्यात एखाद्याला रेकी देणार, तर तुम्हाला ना रेकी देताना किती वेळ देऊ, तर तुमच्या हातातील ऊर्जा जेव्हा ऑटोमॅटिक थांबतील तेव्हा समजायचं त्या समोरच्या व्यक्तीला तेवढ्याच हिलिंगची गरज होती. पुढे जाऊन तुम्हाला ते कळणार आहे. प्रत्येक जसा आजार आहे, जशी गरज आहे, तशी रेकी हातातून वाहत असते. रेकी तुमच्या मेंदूच्या अल्फा आणि थिटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. म्हणजेच तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमचं निगेटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग कडे बदलतं. तुमच्या न्यूरॉन्सवर काम करतं, सेल्युलर लेवलवर. तुमचा लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन बॅलन्स होतो. खूप सुंदर आहे. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते. ओके, तर खूप सुंदर आहे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आता रेकीचा इतिहास, आता थोडस 5 मिनिटं बघा. काही लोकांना विषय आवडत नाही, पण काही लोकांना पुढे जाऊन याच्यामध्ये करिअर करायचं असतं आणि खूप सुंदर आहे. तर एक बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे की तुमच्याकडे आता तुम्ही ऊर्जा आयुष्यभर वापरणार आहे, तर थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला उद्या कोणी विचारेल, तू रेकी देते पण तुला माहिती काही कुठून आली, असं व्हायला नको. ओके, तर बघा, आपण जी शिकत आहे ती आहे उसुई रेकी. आता का बोलतात? फर्स्ट इमेज आहेत, हे आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. हे आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. म्हणून आपण जी शिकतो यांनी रिइन्व्हेंट केली आहे, तशी भारताचीच होती, घुमून फिरून आपल्याकडे आलेली आहे. जसं काल सांगितलं, विपश्यना पण भारताचं होतं, म्यानमारला गेलं, तिकडून परत आपल्याकडे आलं. तशाच आपल्याच ऊर्जा असतात, पण बाहेरच्या लोकांनी दिलं का आपल्याला ती ऊर्जा खूप प्रिय वाटते. हा, तसं नाही करायचं. तर बघा, आपण जी शिकत आहे उसुई रेकी. आता फरक काय बघा, खूप सगळ्या रेकी आहेत भारतामध्ये. नारायण रेकी, शिवशक्ती रेकी, माधव रेकी आहे. आता नवीन स्वामी रेकी आलं. आता होतं काय, आपल्या इंडियाचे जे स्टुडंट्स असतात ते लोकल असतात, तर त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी कोचेस काय करतात, त्यांचा जो लोकल गॉड असेल, कोणी देव असेल, तर त्याच्याशी कनेक्ट करतात. सगळं काही रेकी आहे. त्याचा बेस हा उसुई रेकीचा आहे. सगळ्यांनी उसुई रेकीच केलेलं असतं, मग ते त्याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन करतात. ओके, आपण जी आहे बिलकुल आपण ट्रेडिशनल रेकी शिकत आहे, प्युअर फॉर्म मध्ये शिकत आहे. ओके, आता बघा, डॉक्टर मिकाउसे यांचा रेकीची सुरुवात जपानमध्ये झाली. यांनी त्याचा शोध लावला. हे डॉक्टर मकाउसे एक बौद्ध साधक होते आणि शिक्षक होते. तर प्राचीन काळातील गुरु बिनस्पर्श उपचार कसे करायचे हा प्रश्न त्यांच्या मनात होता. म्हणजे एक स्टोरी आहे, त्यांच्या स्टुडंटने त्यांना कॉलेजमध्ये असताना विचारलं होतं की सुरुवातीला जसं आपण बोलतो की जीसस क्राइस्ट होते, येशू ख्रिस्त सर्वांना असे हात लावून उपचार करायचे. आणि त्या अगोदरही, येशू ख्रिस्तांच्या अगोदरही काही बौद्ध अनुयायी होते, काही ऋषी महर्षी होते भारतामध्ये, ते देखील असं करत होते. तर त्यांना ती ऊर्जा जाणून घ्यायला खूप क्युरियोसिटी झाली, कारण त्यांच्या कॉलेजमध्ये असताना मुलांनी प्रश्न केला होता. मग त्यांनी काय ठरवलं की मी आता काही केलं तरी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूनच राहील, की अशा ऊर्जा आजही अस्तित्वात आहेत की नाही. आणि मग त्यांनी पुढे जाऊन काय केलं, त्यांनी बरेच देशाची यात्रा केली हे उत्तर शोधण्यासाठी. ओके, त्यांनी एक पीडीएफ आहे, नंतर मी तुम्हाला देईल, हिंदीवाला शेवटच्या दिवशी देणार आहे अभ्यासासाठी. 30 पानांचं पीडीएफ आहे. खूप डीप मध्ये त्याच्यात रेकी बद्दल सांगितलेलं आहे. ओके, हे बघा, हे रेकीचं पीडीएफ आहे 30 पानांचं. लास्ट डेला मी तुम्हाला खूप नोट्स देणार आहे, सर्टिफिकेट आहे, पण त्यासाठी 5 दिवस करा म्हणलं. बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला शेवटी कळेल, खूप सुंदर इन्फॉर्मेशन आहे, तरी मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत आहे. तर जेव्हा त्यांना स्टुडंटने सांगितलं की सर आता या ऊर्जा पॉसिबल आहेत का असं करणं, तर त्यांनी, प्रोफेसर होते ते, रेजिग्नेशन केलं आणि त्यांनी पूर्ण जपानमध्ये खूप ग्रंथांचा अभ्यास केला, उत्तर भेटलं नाही. मग ते चायनाला गेले, चायनीज भाषा शिकली, त्यांना उत्तर भेटलं नाही. मग ते इंडियात आले. ओके, तर कोण आहेत, सुनील चव्हाण सर फ्री आहे, हा काही फी नाही. तर डॉक्टर उसई परत इंडियामध्ये आले.
इंडियामध्ये येऊन त्यांनी संस्कृत भाषा शिकली, इथल्या वेदांचा अभ्यास केला. त्यांना थोडीफार आयडिया याच्यातून आली, पण पूर्ण उत्तर भेटलं नाही. आणि मग ते परत जपानला गेले, त्यांच्या गुरूंना बोलले मी आता थकलो आहे, मला याचं उत्तर भेटत नाही. आता त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं, याच्यावर एकच उपाय आहे, तुला काय करायला लागेल, ध्यानाला बस आणि तुझे उत्तर तू मिळव मेडिटेशन मधून. जसं भगवान बुद्ध बसले, सेल्फ एनलाइटनमेंट झालं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटून गेली. ओके. मॉडर्न डेज मध्ये रजनीश ओशो असतील, त्यांना एनलाइटनमेंट झालं. तसंच डॉक्टर उसी, माउंट कुरामा नावाचा पर्वत आहे जपानमध्ये, खूप पवित्र ठिकाण आहे, पिलग्रिम आहे. तिथे त्यांनी ध्यानाला बसले होते आणि अगदी न खाता पिता जसं भगवान बुद्ध बसले होते, मला उत्तर भेटत नाही तोपर्यंत पूर्ण शरीर गळून गेलं, त्या पद्धतीने बसले. आणि छान स्टोरी ती, त्यांनी असे हातात दगड नेले होते आणि एक दिवस गेला की एक दगड टाकायचे. मग असं 21व्या दिवशी अगदी मरणासन्न अवस्थेत असताना त्यांना असं प्रकाश दिसला, ते सिम्बॉल दिसले आणि सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली. आता हे झालं डॉक्टर उसुईंचं. आता रेकी आपल्यापर्यंत कशी आली त्याचं 1 मिनिटामध्ये सांगतो, मग रेग्युलर शिकवायला घेऊ. ओके. चला. ओके. थांबा हा, परत स्क्रीन शेअर करायला लागेल. थांबा. आता बघा, हे झालं डॉक्टर उसी यांचं. आता हे आहे डॉक्टर चिजिरो हयाशी, जे स्क्रीनवर दिसत आहेत, यांचं नाव आहे डॉक्टर चिजिरो हयाशी. आता हे जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते. ते डॉक्टर ओसीने जेव्हा रेकी क्लिनिक टाकलं होतं जपानमध्ये, तर खूप पॉप्युलर झाले होते त्या काळामध्ये, कारण ते फक्त स्पर्श चिकित्सेने बरं करायचे. तर हे डॉक्टर चिजिरो हयाशी जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते. त्यांनी डॉक्टर ओसीकडून रेकी शिकली आणि त्यांनी हयाशी क्लिनिक टाकलं आणि तेही प्रचंड प्रमाणामध्ये फेमस झाले होते त्या काळामध्ये. ओके, खूप पॉप्युलर. तरीही आपल्यापर्यंत रेकी कशी आली त्याच्यासाठी बघा, त्याच्यासाठी कारण आहे ह्या मॅडम, ह्या आहेत हवयोतकथा. आता रेकी प्रत्येक देशात कशी पसरली त्याचं कारण हे आहे. यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि यांना नॅचरोपॅथीने बरं व्हायचं होतं. आणि ह्या जॅपनीज अमेरिकन महिला होता, US मध्ये राहत. मग यांनी डॉक्टर हयाशी बद्दल ऐकलं होतं, जपानला आल्या, त्यांनी रेकी घेतली, कॅन्सर बरा झाला, खूप इम्प्रेस झाल्या, US ला गेल्या. आणि तुम्हाला माहिती आहे US मध्ये काय असतं, बऱ्याच देशाचे नागरिक एकत्र राहतात. मग त्यांनी बऱ्याचशा नॅशनॅलिटीजला रेकी शिकवली आणि मग त्या लोकांनी ज्या त्या देशामध्ये जाऊन रेकी स्प्रेड केली. तर असा याचा प्रवास आपल्यापर्यंत आला. तर माझे कोणी गुरु असतील, त्यांचे गुरु सायकल इथपर्यंत जाऊन थांबले. ओके, हा झाला इतिहास. आता जास्त पकवणार नाही, आता शिकवायला आपल्याला घ्यायचा. आता बघा 5 सिद्धांत, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता सर्वांनी लक्ष माझ्याकडे आणायचं आहे. आता बघा, रेकीचे 5 तत्व का पाळायचे आहे आणि हे रेकीचे 5 तत्व जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्यामध्ये जीवनामध्ये किती सुंदर बदल येतील ते तुम्हाला भविष्यात कळेल. आता बघा, तत्व का पाळायचे आहेत. आता कुठलाही धर्म असेल, रेकीचा तसा धर्म नाहीये, पण तरी पण बघा, आता तुमची सोसायटीमध्ये राहतात, काही सूचना फलक असतो, काही रूल्स असतात. स्कूलमध्ये गेलं सूचना फलक असतो, काही रूल्स असतात. बौद्धिस्ट मध्ये गेलं की काही शील आहे, काही शील पालन करायचं आहे. ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये गेलं 10 कमांडमेंट्स आहे, सो अँड सो. तसंच रेकीमध्ये एक साधी प्रिन्सिपल आहे, बिलकुल अवघड नाहीये. आता मी जर तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, तुमच्यापैकी एकही व्यक्ती म्हणणार नाही, आय बेट एकही व्यक्ती म्हणणार नाही की सर आम्ही हे तत्व पालन करणार नाही. तर ज्यांना खरंच मनापासून इच्छा आहे पुढे जायची, रेकीच्या ऊर्जा घ्यायची, जीवनात चेंजेस करायची, वही पेन घ्या आणि एक एक तत्व खरंच लिहून घ्या. मी त्याचं महत्व तुम्हाला सांगेल. प्लीज आता सगळं लक्ष इकडे द्या. शिकवताना मी आधीच सांगितलं आहे, सरेंडर व्हायचं आहे, जजमेंटल व्हायचं नाही. गुरु मानत आहे, रिस्पेक्ट द्या आणि स्क्रीनकडे बघा. ओके, चला. फर्स्ट प्रिन्सिपल, रेकीचा पहिला प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. सिरियस स्टुडंट्स लिहून घ्या. ओके,
फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आता बघा याच्यामध्ये एक शब्द खूप महत्वाचा आहे, फक्त आजसाठी, जस्ट फॉर टुडे. आता मी तुम्हाला कालपासून लेक्चरबाजी करत आहे आणि जर मी बोललो मला रागच येत नाही आणि मी याच्या पुढे कधी रागच करणार नाही, असं शक्य आहे का? बिलकुल शक्य नाही. 90% चान्सेसच नाहीये. कारण मी एक माणूस आहे, ह्युमन बिईंग आहे आणि त्याच्यात नॅचरली माझ्यात ते स्वभावच आहे, राग तर येणारच आहे. 90% पॉसिबल नाही. पण जर मी असं म्हटलं की फक्त आजच्या दिवस मी राग करणार नाही, ओन जस्ट फॉर टुडे, तर पॉसिबल आहे का? नक्की पॉसिबल आहे. असं नक्की पॉसिबल आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आजसाठी हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा आहे. ओके, परत सांगतो, आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, लिहा, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आता कशासाठी हे तत्व आहे ते पण एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. बघा, स्क्रीनवर बघा काय लिहिलं दिसत आहे. आता ही जी व्यक्ती आहे, एक कंपनीचा बॉस आहे, हा टकलू ना पहिलावाला, तर कंपनीचा बॉस आहे. तो त्याच्या एम्प्लॉईवर रागवला, काहीतरी झालं असेल, त्याच्या वर्करवर रागवला. ओके, काहीतरी झाली असेल कामात गडबड. आता घरी येऊन ह्या माणसाने काय केलं, आपल्या बॉसचा राग आपल्या पत्नीवर काढला. तिची काही चूक होती बरं? बरोबर. आता त्याच्या पत्नीने काय केलं, आपल्या पतीचा राग त्या निरागस बाळावर काढला, त्या छोट्या मुलावर काढला. आणि त्याला काय समजत होतं बरं, त्याने तोच आईचा राग त्या पेटवर काढला. तर तुमच्या जीवनात असं होतं का नाही सांगा बरं मला? कुणाचा राग कुणावर निघतो की नाही? होतं ना? ऍग्री की नाही? तर काय करायचंय, सिरियसली असंच होतं. तर जरा रागावर का कंट्रोल करायचंय मी तुम्हाला परत एकदा सांगतो. आता दुसरं, आता मी तुम्हाला एक रागाची व्याख्या सांगणार आहे, डेफिनेशन. रागाची व्याख्या काय आहे, राग का नाही करायचं. तर रागाची काय व्याख्या आहे माहितीये का? राग म्हणजे, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. परत ऐका, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. समोरचा व्यक्ती वाईट वागत आहे, तुम्हाला काही टेन्शन आहे? तुम्ही किती बदलू शकणार आहे, किती नियंत्रण ठेवू शकणार आहे? शेवटी त्या व्यक्तीचे काही विचार आहे, त्याचं काहीतरी थिंकिंग प्रोसेस आहे. तर तुम्ही कशाला स्वतःला किती शिक्षा करून घेणार? बरोबर की नाही? तर तुम्हाला रागावर कंट्रोल करायचं आहे. आता कसं कंट्रोल करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरं बघा, राग केल्याने काय होतं माहितीये का, ती एक आग आहे. अँगर इज नथिंग बट लाईक फायर. म्हणजे तुम्ही जितका विचार करणार तेवढी ती आगीचा भडका वाढतच असणार आहे. आणि रागाने काय होतं, आपल्या प्राणशक्तीचा ऱ्हास होतो. तर खूप खराब आहे. सेकंड थिंग, जितक्यांना, आता तुम्हीच मला सांगा, काल मला खूप लोकांनी सांगितलं सर नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे. आता का तुमचे नाते खराब आहे? आता बघा काय झालं, त्या संभाषणामध्ये, भांडणामध्ये ती व्यक्ती त्या रागामध्ये तुम्हाला चुकीने एक शब्द बोलून गेली आणि तुम्ही तो शब्द पकडला, किंवा तुम्ही एक रागात शब्द बोलले होते आणि त्या व्यक्तीने तो पकडला, त्याच्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब आहे की नाही? दोन कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते, एखादा एकदम वाईट टोन रागामध्ये, त्याचा परिणाम काय होतो, ते दोन कुटुंब 20-20 वर्ष, 10-20 वर्ष बोलत नाही. ओके, आणि आपल्याकडे काय म्हण आहे, काय म्हणे माहितीये का आपल्याकडे, जेव्हा आपण आनंदात असतो ना, खूप हॅपी असतो, तेव्हा कधीच कुणाला प्रॉमिस करायचं नाही. आणि जेव्हा आपण खूप रागात असतो ना, तेव्हा कुठलाच डिसिजन घ्यायचा नाही. ऍग्री की नाही सांगा बरं मला? नाहीतर त्याचे परिणाम काय होतात? हं? तुम्हीच आठवून बघा. हं? तर कधी पण खूप आनंदी असाल, प्रॉमिस देऊ नका. मी माझ्या मुलगी खूप हॅपी असलो का काही पण देऊन हे घेईल ते घेईल, नंतर मला ते करायलाच लागतं. आणि रागात कुठलाच डिसिजन घ्यायचं नाही. तर रेकी काय करते, तुम्हाला थांबायला शिकवते. ओके, तर आता काय करायचं तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करायला मी सांगतो. तर बघा, बघा कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो, शब्द कठोर असतात पण भावना क्षणभंगूर, आणि त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम
समोरच्याच्या मनावर खोलवर होत असतो. तर हा रागाचा एक क्षण खूप खोलवर परिणाम करतो. तर राग नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. ओके, तर अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनाच्या शांतीवर परिणाम करू शकतो. काय करायचं बघा, तुमचा राग ओळखा पण तो दाबू नका. म्हणजे काय करायचं, तुम्हाला वाटलंच की भांडणाची परिस्थिती आहेच, आता हमरे तुमरेवरच आला आहे, आरेला कार्यच करायचं आहे, तर काय करायचं, लगेच नाही करायचं. थोडा पॉज घ्यायचा, त्या व्यक्तीला बोलायचं आपण ह्या विषयावर 10 ते 15 मिनिटानंतर बोलूया. आणि 10-15 मिनिटानंतर एक मॅजिक होतं. समोरच्याची जी रागाची पातळी 100 वर असते ती खाली ऑटोमॅटिक 60 वर येते, 50 वर येते. आणि मग तसं लाईफ तुमचं सॉर्ट आउट होतं. तर थोडस नेहमीच आरेला कार्य करण्याची गरज नाही आहे. थोडस कधी कधी मागं पण जायचं. ओके. आणि बघा, तो मागे जाणारा ना खूप शूरवीर असतो. आरेला कार्य करणारा जरी वाटत असेल की मी खूप हिंमतवाला आहे, पण खरं धैर्य कशामध्ये आहे, खरं शौर्य आहे माघार घेण्यामध्ये. तर रेकीच तुमचं हे तत्व तुम्हाला खूप कामायला आहे. हा, चला, बाकी तुमची मर्जी. सेकंड लिहून घ्या, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. लिहून घ्या, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. ओके. आता बघा, परत एकदा सांगतो, जर मी बोललो याच्या पुढे मी चिंताच करणार नाही, पॉसिबल आहे का? इम्पॉसिबल. पण जर मी आज सकाळी ठरवलं उठल्या उठल्या आजच्या दिवस मी चिंताच करणार नाही, तर चान्सेस वाढतात, अशी गोष्ट होऊ शकते. दुसरं, आता मी तुम्हाला याच्याबद्दल काहीच सांगणार नाही. आता चॅट बॉक्स मध्ये मला लिहून सांगा, जास्त विचार केल्याने, खूप चिंता केल्याने कुठकुठले आजार होतात, सांगा बरं मला. स्ट्रेस घेतल्याने, चिंता केल्याने कुठकुठले आजार होतात? चला चॅट बॉक्स मध्ये टाका. काय होतं सारखं सारखं राहिलं? बीपीचा होतो. ओके, बीपी होतो. अजून कुठला आजार होतो? जे लोक सतत चिंता करत राहतात, विचार, डिप्रेशन, मायग्रेन. ओके, डोकेदुखी, डिप्रेशन मध्ये जातो बीपी. ओके, डल स्किन. ओके, मानसिक आजार. ओके, शुगर, डायबिटीज. ओके, बीपी, शुगर. ओके, हेल्थ इश्यू. ओके. करेक्ट. आता तुम्ही सगळेच सांगत आहे, एवढं सगळं माहिती आहे, मग कशाला चिंता करायची? काय होणार आहे ते चिंता करून? हम्म? लोकांना आजकाल किती लवकर लवकर हार्ट अटॅक यायला लागतो बरं. हा, चाइल्डवर राग येतो. सांगा मला. मग राग करणं आपलं चिंता करणं खरंच चांगले का? तुम्ही कॅन्सरचे पेशंट बघा, कॅन्सर कसा असतो, त्या व्यक्तीच्या मनात एक गोष्ट साचलेली असते, तो त्याच्याबद्दलच चिंता करत असतो आणि तो कॅन्सरचं रूप घेतो आणि ती व्यक्ती तशीच बनते. बघा, तुमच्या शरीरावर जेही आजार आहेत ते तुमच्या विचारांचे परिणाम आहे. कोणी लुईस याचं बुक वाचलं आहे का? यू कॅन हील युअर लाईफ. सगळं दिलं आहे त्याच्यात. कुठला कसा विचार केल्याने शरीरावर कुठला आजार होतो. ओके, तो विचार शरीरामध्ये आजाराचं स्वरूप घेत असतो. तर ओव्हर थिंकिंग करायची नाही. जसं मी काल सांगितलं, आला विचार, काय बोलायचं? जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. ओके, तर नक्की करा, हा प्रिन्सिपल फॉलो करायचा आहे. तिसरा प्रिन्सिपल लिहून घ्यायचा आता, थर्ड वन. चला, तिसरा प्रिन्सिपल काय बघा, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. लिहून घ्या. आता कृतज्ञ, मराठी नवीन लोकांना हा शब्द माहीतच नसतो. ग्रेटफुल हा शब्द पॉप्युलर आहे. दुसऱ्या गोष्ट, दुसऱ्या फ्रेज मध्ये बोलायचं तर थँकफुल. आता कशासाठी थँकफुल? रोज तुम्हाला कशा प्रती ग्रेटफुल राहायचं आहे? परमेश्वराने. थँक्यू कुणाला बोलायचं आहे? परमेश्वराला बोलायचं आहे, ज्यालाही तुम्ही मानतात, जोही क्रिएटर आहे त्याला बोलायचं. रोज सकाळी उठल्या उठल्या बोलायचं. आता का बोलायचं? कशासाठी? आता मी तुम्हाला रिझन देतो. आणि बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे, जितकं तुम्ही ग्रेटफुल राहणार, ग्रॅटिट्यूड देणार, तेवढ्या गोष्टी लवकर आकर्षित होतात. तर तुम्हाला थँकफुल कशाप्रती राहायचंय? साधं सोपं सांगतो. आता काल होती 15 जून 2026. काय वाटतं तुम्हाला, किती लोक पृथ्वी सोडून गेले असतील वरती, टाटा बाय बाय करून पृथ्वीला? लाखो लोक गेले असतील. त्याच्यात तुमचा नंबर आला का? नाही आला.
पहिलं तर देवाला उठल्या उठल्या परमेश्वराला सांगायचं, थँक्यू गॉड, तुम्हाला आजचा दिवस दाखवला. तुम्ही तुम्ही 1000 वर्ष जरी जगले ना तरी बोलणार, देवा अजून 1 वर्ष दे, जायची इच्छा होणार नाही. माणूस लाख बोलतो मला कंटाळा आला, पण मृत्यू कोणाला पाहिजे नसतं. थँक्यू गॉड. दुसरं, आज जरा विचार करा, मी सांगत आहे त्याचा. आज सकाळी जेव्हा तुम्ही उठले, तर तुमच्या सोबत तुमचे फॅमिली मेंबर पण उठले की नाही? सगळ्यांच्या नशिबात ते सुख आहे का? काहींचे फॅमिली मेंबर हॉस्पिटलमध्ये असतील, आयसीयूत असतील, व्हेंटिलेटरवर असतील, काहींचे परदेशात अडकले असतील, काहींचे जेलमध्ये असतील, कुठेही असतील. तुमच्याबरोबर तसं झालं का? नाही. तर थँक्यू गॉड. त्याच्यासाठी जितकं थँकफुल राहणार, जीवन तेवढं सुंदर बनत असतं. ओके. तुम्हाला थँकफुल राहायचं आहे. आता कशासाठी अजून ग्रेटफुल राहायचं? काल काही लोकांना खूप होतं की पैशाच्या समस्या आहेत, नाही का? पैशाचा काही प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही किती रिच आहे आपण बघूया. आज मी कुणाशीच बोललो नाही हं. आज खूप कुणाशी बोललोच नाही. थोडं कुणाला तरी पकडूया आपण हा बोलण्यासाठी. कोण पकडणार? कुणाला पैशाच्या जास्त समस्या आहे? काल बोलत होते ना, आर्थिक समस्या आहे, त्याला कुणाला तरी पकडूया आपण. चला, मोनिका मॅमला बघतो. चला, स्माइल. गुड इव्हनिंग मॅम. अनम्यूट करा बरं. अनम्यूट करा बरं 1 मिनिट. 2च मिनिटं घेईल मी तुमचे. बघा, मी मॅडमशी जे बोलतो तुमच्याशी समजून घ्या, तुमच्याशीच बोलत आहे. गुड इव्हनिंग मॅम. कुठून आहे तुम्ही? पुणे. ओके, पुण्यावरून आहे. ओके, वेलकम. मॅडम, बघा तुम्ही आता किती पैशावाले, सगळे लोक बघा किती रिच आहे, आपण बघणार आहे. ओके. तर मॅडम, आमच्या इकडे ना शेजारी एक केस आहे. त्या व्यक्तीचे दोन्ही डोळे गेलेले आहेत, तर ते पैशावाले लोक आहेत. तर एक डोळा तुमचा द्याल का? 5 लाख रुपये सांगत आहे सध्या. नाही. नाही. ते खूप रिच आहेत ऍक्च्युली. ते 2 डोळे जर दिले ना तुम्ही, तर ते 1 करोड देखील द्यायला तयार आहे. बघा, तुमच्या फॅमिलीचं भलं होईल 1 करोड रुपयामध्ये. फॅमिली सेट होऊन जाईल. हा. कसं भलं नाही. होईल? माझे नाही, डोळे दिल्यानंतर कसं भलं ठीक होईल? आहे. चला, नको 1 करोड, ठीक आहे. आता आमच्या इकडे अजून एक केस आहे. त्या व्यक्तीचा काल ऍक्सिडेंट मध्ये उजवा हात तुटला. तुमचा उजवा हात देणार का? 5 करोड द्यायला तयार आहे. नाही देऊ शकत. हात नका देऊ, ते फक्त बोलतायत की उजव्या हाताचा अंगठा द्या. हात नाही पाहिजे, फक्त उजव्या हाताचा अंगठा देणार. बघा, असं तुम्ही एक एक ऑर्गन केलं तर किती रिच आहे सांगा बरं. आयफोन तर एका किडनीत येऊन जातो, किडनीची एवढी व्हॅल्यू नाही. पण आहे की नाही सांगा. आता सांग, मी तुम्हाला का सांगत आहे बघा मॅडम. थँक्यू सो मच. नाही देत ना, थँक्यू सो मच. बघा, होतं काय, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता जगातील जितकेही यशस्वी लोक आहेत, त्यांच्याकडे तुमच्यासारखे 2 डोळे, 2 हात, 2 पाय, सगळं काही आहे. त्यांनी कधी गरिबी अनुभवली असेल. सगळे सोन्याचा चांदीचा चमचा घेऊन पैदा नाही होत. का बरं त्यांनी लाईफ बदलली? कारण विचार करण्याची पद्धत बदलली. तर ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. नक्की जीवनामध्ये करा आणि थँकफुल राहा. ओके. तर थर्ड प्रिन्सिपल, रोज परमेश्वराला थँक्यू बोलायचं आहे. फोर्थ प्रिन्सिपल लिहून घ्या, सेकंड लास्ट. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. लिहा, फक्त आजसाठी मी प्रामाणिकपणे माझे कार्य करेल. आता तुम्ही कुठल्याही पोस्टवर असाल. ओके. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. बघा, परत लिहा, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आता कशासाठी हे सांगत आहे. आता एक गोष्ट परत लक्षात घ्या. तुम्ही सगळे तुम्ही सगळे दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. आता कसं बघा, जर तुम्ही बँकेत मॅनेजर असाल, तर तुम्ही क्लर्क असतो त्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. जर तुम्ही बँकेत क्लर्क असाल, तर तुम्ही जो झाडू मारणार आहे त्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. शाळेत प्रिन्सिपल आहे तर टीचरचं स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. टीचर असाल तर तुम्ही बाकी काम करणारा स्टाफ आहे त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. होतं की नाही असं? तर कुठलंही काम असेल, अगदी तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल तरीही तुमचं काम प्रामाणिकपणे केलंच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही स्वयंपाक करतात, एनर्जी वगैरे मी शेवटच्या दिवशी सांगणारच आहे. तुम्हाला ते काम अगदी करायचं आहे. आणि दुसरं,
परत एकदा ग्रेटफुल साठी सांगतो हा. एक गोष्ट नेहमी बोलायची आहे, सर्वांनी नीट ऐका हा. बघा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एक एक इंग्लिशमध्ये म्हण कशी आहे की ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन अदर साइड. म्हणजे काय, नेहमी दुसऱ्याच आपल्याला चांगलं दिसतं. जसं मला माझी म्हणजे सगळ्याच पुरुषांना असं वाटतं की माझी बायको सोडून सगळ्यांची चांगली, असं तुमचं म्हणणं आहे. आम्हाला पुरुषाला नाही वाटत, पुरुषांना नाही वाटत, पण स्त्रियांना वाटतं की माझ्या नवऱ्याला मी सोडून सगळे आवडतात. तर आपण असं बोलतो की नाही, घरात आपलं काही असो पण समोरच्याच आपल्याला चांगलं वाटतं. पण आपल्याला माहिती नसतं त्या व्यक्तीचं त्याच्या मागे काय आहे. त्या व्यक्तीकडे 1 करोडची गाडी आहे, 10 करोडचा बंगला आहे, पण त्याचं स्ट्रेस, एन्झायटी, त्यांच्या घरचे कलेश तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तर आपण नेहमी बोलतो की त्यांचं चांगलं, पण हॅपी राहायचं आहे. एक सुखी जीवनाचा मंत्र देतो. रोज स्वतःला बोलायचं, काय अफर्मेशन द्यायचं बघा. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन माय साइड. म्हणजे नेहमी माझ्यासाठी समथिंग चांगलं होतं असं बोलायचं. ओके, ग्रॅटिट्यूड, थँकफुल राहायचं आहे. मी जसं सकाळी पण सांगितलं बघा, आता मी इथे काम करत आहे, माझ्यासमोर कॅमेरा आहे, लॅपटॉप आहे, किती लकी मी. जेव्हा कधी मला रस्त्यावर एखादा झोमॅटोचा, स्विगीचा डिलिव्हरी बॉय दिसतो, मी लगेच परमेश्वराला बोलतो, थँक्यू सो मच गॉड, तू मला हे काम नाही दिलं, दुसरं काम दिलं. ओके. एखादा ओलाचा ड्रायव्हर असेल, कोणी बिगारी माणूस असेल, घर बांधकाम करणारा असेल, लगेच मी बोलतो थँक्यू गॉड, मी तिथे असतो पण आज तुम्हाला चांगलं काम दिलं. काही असेल थँक्यू बोला. ओके, ग्रेटफुल राहायचं आहे, ग्रॅटिट्यूड ठेवायचं आहे. आलं लक्षात? जेही काम दिलं आहे इमानदारीने तुम्हाला करायचं आहे, अगदी हाऊसवाईफ असल्या तरीही. त्याचं मी तुम्हाला लास्ट डेला एक प्रॅक्टिकल देणार आहे, ते आपण लास्ट डेला बघूया. ओके, तर शेवटचा प्रिन्सिपल आता लिहून घ्या. काय आहे शेवटचा आहे? फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. म्हणजेच भूतदया. महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे, बाकी स्टेटचं माहिती नाही. हा शब्द आपल्याकडे रुजलेला आहे हा. तर कोणी असेल सजीव प्राणी, म्हणजे प्राणी नाही की सर बोलले तर कुत्र्याला बिस्किट वगैरे खाऊ घालायचं, तसा प्राणी नाही. ऑल ऑल म्हणजे ऑल सोल्स. कोणी असेल, जर तुमच्याकडे कुठे क्यू मध्ये असाल, घाई नसेल तर एखाद्याला चान्स द्या, तुमच्या पुढे जाऊ द्या. कुठल्याही स्वरूपात मदत करा, पण करा. कधी कधी काय होतं माहितीये का, आता परमेश्वराने दिलेत पैसे, कधी कधी स्ट्रीट वेंडर येतात ना, छोटे छोटे वस्तू विकणारे, रस्त्यावर अगरबत्ती विकणारे किंवा खूप साध्या वस्तू विकतात, फुगे, बलून्स वगैरे. कधी मी तुम्हाला सांगतो, करा असं लाईफ मध्ये. गरज नसताना त्यांच्याकडून घ्या, ऍटलिस्ट ते भीक तरी मागत नाहीये, तर ते खुश होतील. त्याच्यासाठी ती पण एक भूतदयाच झाली. ओके, अशा वस्तू घेत जा, तुमच्या मनाला एक समाधान वाटेल. ओके, तर शेवटचा प्रिन्सिपल तो आहे. तर आता कोणी असं आहे जो प्रिन्सिपल फॉलो करणार नाही? इतके सोपे रेकीचे प्रिन्सिपल आहेत, डॉक्टर उसूंनी बनवलेले आहेत. नक्की फॉलो करा, जीवनामध्ये खूप सुंदर रिझल्ट येतात. नक्की करा. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, गुरु म्हणून 5 दिवस गुरु माना, ऍटलिस्ट शुक्रवारपर्यंत तरी करा, नंतर तुमची मर्जी, पण करा लाईफ टाईम. हे प्रिन्सिपल खूप सुंदर आहे. ओके, चला आता आपण थोडस जाणून घेऊया पुढचं. आता बघा, रेकीमध्ये लेवल्स काय असतात. आता तुम्ही सगळे नवीन आहे या क्षेत्रामध्ये, तर थोडस डीप मध्ये सांगतो. बघा, तुम्ही जी शिकत आहे ती आहे रेकी लेवल 1. आता रेकी लेवल 1 म्हणजे काय बघा, हे प्रवेश स्तरीय रेकी प्रशिक्षण आहे, एंट्री बेस. इथे तुम्हाला रेकीचा इतिहास, स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना कशी द्यायची, हे शिकवलं जातं. तुम्हाला लेवल 1चं अटोनमेंट दिलं जातं, जे उद्या सकाळी होईल. आणि आयुष्यभर तुम्हाला त्या रेकीच्या ऊर्जेने संलग्न केलं जातं. आणि बघा, याच्यानंतर तुम्हाला 7 चक्र ओराची माहिती दिली जाते, ती आपण उद्या बघणार आहे. तुम्ही रेकीच्या 10% क्षमतेने कुणाचेही उपचार करू शकतात, स्वतःची, इतरांचे. बट आय सजेस्ट की लेवल 1 मध्ये स्वतःवरच वर्क करा. लेवल 2-3 ला मग इतरांवर जाऊ शकतात. आता लेवल 2 काय आहे? तर लेवल 2 म्हणजे काय, या स्तरामध्ये तुम्हाला सिम्बॉल्स दिली जातात, सिम्बॉल अटेंड करून दिली जातात, कशी वापरायची. आता काय होणार, आता तुम्ही लेवल 1 शिकत आहे, उद्या तुमचं अटेनमेंट होणार आहे, सिम्बॉल अटेंड करून नाही दिले जाणार, रेकीशी कनेक्ट केलं जाईल. तर तुम्हाला उद्या फक्त बसायचंय हात जोडून. लेवल 2-3 ला मग हातावर सिम्बॉल टाकले जातात, तो पुढचा भाग.
मग लेवल 2 चा विशेष काय आहे माहितीये का? आता लेवल 1 मध्ये व्यक्ती समोर आहे, तुम्ही त्याला हात ठेवून उपचार देऊ शकता. पण पुढच्या लेवलला डिस्टन्स हिलिंग, म्हणजे तुमच्याकडे सिम्बॉल येतो तर व्यक्ती समोरही नसेल, दुसऱ्या देशात राज्यात कुठेही असेल, माझे स्टुडंट्स आहेत, त्यांची मुलं अमेरिकेत ऑस्ट्रेलियाला आहेत, तरी ते इथून रेकी देतात आणि काम करते. तर अगदी पेशंट शेजारच्या घरात असेल, गावात असेल, तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. सेम मी नाशिकवरून उद्या तुम्हाला अटोनमेंट देणार, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे, माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचतात कारण माझ्याकडे सिम्बॉल्स आहेत. ते लेवल 2 मध्ये तुम्हाला सिम्बॉल शिकवले जातात आणि तुम्ही रेकीच्या तुमची 40% ने क्षमता वाढते. 10+40 म्हणजे तुम्ही 50% क्षमतेने कुणाचेही उपचार करू शकतात. आता लेवल 3 काय आहे बघा, तिसरे स्तर. आता लेवल 3 म्हणजे काय, तुम्ही मास्टर हिलर बनतात. तुम्हाला मास्टर सिम्बॉल असतो डायकिमो, तो करून दिला जातो आठवून. थोड्या ऍडव्हान्स टेक्निक शिकवल्या जातात, सायकिक अटॅक वगैरे कसं काढायचं, क्रिस्टल थेरपी आहे, क्रिस्टल कसे चार्ज करायचे, क्रिस्टल हिलिंग, पेंडुलम हिलिंग, सगळं ऍडव्हान्स लेवलमध्ये शिकवलं जातं. ते लेवल 3 आहे. लेवल 4 म्हणजे तो टीचर लेवल आहे. मग तुम्ही टीचर बनतात, जसं मी दुसऱ्यांना शिकवतो तसं तुम्ही इतरांना माझ्यासारखं शिकू शकता. दुसऱ्यांना तुम्ही अट्यून करू शकता, दुसऱ्यांना सिम्बॉल देऊ शकतात. ओके, तर ते लेवल 4 आहे. अशा बेसिक 4 झालं. रेकी काय आहे, इतिहास, प्रिन्सिपल, लेवल्स ऑफ रेकी. आता शेवटचं आपण बघणार आहे शक्तिपात काय असतो, अटुनमेंट म्हणजे काय. आधी थेअरी बघा, नंतर मी साध्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, अटुनमेंट म्हणजे काय. प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. जेव्हा आपला जन्म होतो, परमेश्वराने आपल्याला खूप दान दिलेलं असतं, खूप टॅलेंट असतं, पण कालांतराने त्या ऊर्जा ऱ्हास पावतात. परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. तर तुम्हाला अटोनमेंट दरम्यान तुम्हाला रेकीशी कनेक्ट करून दिलं जातं, चक्रावरावर काम केलं जातं. ओके, तर मी तुम्हाला साध्या भाषेत एक्सप्लेन करेन. ओके, आता अटोनमेंट नंतर होतं काय, रेकी ऊर्जा कायमस्वरूपी तुमच्यामध्ये सक्रिय होते, नेहमी तुमच्या बरोबर असते. शरीरातील तुम्हाला ओरा लेवलवर, चक्राज लेवलवर हिलिंग भेटायला लागते. तुम्हाला मी मेडिटेशनही देणार आहे, कसं करायचं लास्ट डे ला सांगणार आहे 7 चक्राचं. तुमची उपचार क्षमता वाढते आणि आत्मिक उन्नती होते. हायर सेल्फ म्हणजे स्पिरिच्युअल हिलिंग चांगली होते तुमची आणि इतरांची तुम्ही उपचार करू शकतात. ओके, तर अटुनमेंट ही रेकीच्या मार्गावर प्रवेश करण्यासाठी एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. ओके, तर मी इथं झालं थेरॉटिकल, साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. अटुनमेंट म्हणजे काय, तुम्हाला अट्यून करून दिलं जातं. जसं रेडिओ सिग्नल आहे, आपल्याला एखादा पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर तुम्हाला बसवा, मुलीला बसवा, त्या क्वेश्चन आन्सर नंतर घेऊया, आधी शिकून घ्या. तर एखादं रेडिओ सिग्नल पकडायचं तर आपण त्याला ट्यून करतो, फिरवतो, तसं ट्युनिंग. तसंच मी तुम्हाला दुसरं उदाहरण देऊ. जसं तुमच्यामध्ये ऑलरेडी हिलिंगची ॲबिलिटी आहे, तुमच्यामध्ये ऑलरेडी नैसर्गिक शक्ती असते ती कुणाला हील करण्याची. तर जसं एक प्लंबर आहे, तुमच्या नळाचं पाईप चोक झाला तर तुम्ही प्लंबरला बोलवतात आणि तो कचरा काढतो आणि मग पाण्याचा फ्लो नीट होतो. तसं रेकी मास्टर काय करतात, फक्त तुमचे ते ब्लॉकेजेस दूर करतात. बाकी नंतर तुम्ही हिलिंग खूप सुंदर प्रकारे करू शकता. तर त्याच्यासाठी अटोनमेंटची गरज आहे. आता अटोनमेंटचे प्रकार काय असतात, रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरेद्वारे आणि विथ सिम्बॉल्स अटोनमेंट केलं जातं. दुसऱ्या धर्मामध्ये, ख्रिश्चनिटीमध्ये बाप्टिझम असतं. सेल्फ एनलायटनमेंट पण असतं, व्यक्ती मेडिटेशनला बसून स्वतःवरून करून घेऊ शकतो. जसं भगवान बुद्ध आहेत, त्यांनी केलं. रजनीश ओशो असते. आता गुरु शिष्य दुसऱ्या पद्धतीने देऊ शकतात, काही गुरु त्याचा हात लावतात आणि करतात. आता अजून एक प्रकार बघा, स्वामी विवेकानंद होते, रामकृष्ण परमहंसने काय केलं, त्यांची इथे पाय लावला छातीवर आणि सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली. पण आपलं एनलायटनमेंटचं अटोनमेंट नाहीये. ओके, आपलं फक्त हिलिंगचं अटोनमेंट असतं. आपल्याला तसं अटोनमेंट भेटणार, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस असते. ओके, तर तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही, नॉर्मल जायचं आहे. दुसरं अजून एक असतं की सेल्फ रिअलायझेशन, ते पण असतं. जसं मारुती होते, लहानपणी आपण बघितलं
म्हणजे त्यांच्या लहानपणी कसं होतं, सूर्याला ते एक बॉल समजून फ्लाय करत करत गेले पकडायला, तेवढी शक्ती होती. पण कालांतराने त्या ऊर्जा त्यांच्यापासून विलुप्त झाल्या. आणि जेव्हा सिच्युएशन तशी आली की पुढे लंका आहे, ते कन्याकुमारी पर्यंत पोहोचले, समुद्र आहे, कसं जायचं माता सीतापर्यंत, मग जामवंतकांनी त्यांना रिअलाइज करून दिलं, तुझ्यात अशा अशा शक्ती आहेत, आता तू त्याचा उपयोग करू शकतो. आणि त्यांना सडन रिअलाइज झालं. त्या पद्धतीने शक्तिपाताचे प्रकार असतात, इथे तुम्हाला विथ सिम्बॉल करून दिलं जातं. ओके, तर एवढं सुंदर अटेनमेंट आहे, आयुष्यभर तुम्ही वापरू शकणार आहे. ते तुम्हाला उद्याच कळेल. नंतर पेंडुलम चार्ज करणार, पेंडुलमने रिझल्ट खूप सुंदर आहे. तर त्याच्यासाठी जसं काल सांगितलं, एक पूर्व परीक्षा द्यायची आहे, एंट्रन्स टेस्ट, जसं मेडिकल इंजिनिअरिंगला मुलं देतात. पूर्व परीक्षा आहे तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन, आता मी घेणार आहे. आता हे पास्ट लाईफ मेडिटेशन काय आहे, नीट कान देऊन ऐका. जसं मी तुम्हाला रागाची डेफिनेशन सांगितली, राग काय आहे, तर रागाची एक व्याख्या सांगितली, तसंच पाप आणि पुण्याची व्याख्या सांगतो साध्या भाषेत. माझी नाहीये, कुणाची ते पण सांगतो. आता मी विपश्यना शिबिर करायला जातो, तर तिथे ना एस एन गोयंकाजी आहेत. ते गोयंकाजींचं छान प्रवचन असतं, त्यांनी एकदा सांगितलं आणि मला ते पटलं. बघा, तुम्हाला पटलं तर पटलं, नाही तर सोडून द्या. ते काय बोलतात की पाप आणि पुण्याची परिभाषा काय आहे. बघा, जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं, जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं, त्याच्या मनाची हानी झाली, ते पाप आणि पापच आहे. आणि जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन सुखावलं, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. एवढी साधी सोपी डेफिनेशन आहे. ओके, तर काय करायचंय आता आपल्याला, पास्ट लाईफ मेडिटेशन का करायचं आहे, हृदय चक्रावर काम करायचं आहे. हृदय चक्र उद्या शिकवेल, तरीही मला फक्त फॉलो करायचं आहे. आता आपण आपल्या भूतकाळात जाऊन कळत न कळत जर आपल्याकडून कुणासाठी काही चुका झाल्या असतील, त्या व्यक्तीची माफी मागणार आहे. आणि कुणी आपल्या बरोबर काही वाईट केलं असेल, आपल्या सफरिंगला जबाबदार असेल, त्या व्यक्तीला पूर्णपणे माफी देऊन टाकायची आहे. ओके, तर प्लीज हे मेडिटेशन करा. सकाळी खूप सुंदर रिझल्ट आला होता. प्लीज, मी सांगत आहे म्हणून नक्की करा, खूप छान रिझल्ट येतील. ओके, ते तुम्हाला 10-15 मिनिटानंतर कळेल. 10-15 मिनिटाचं मेडिटेशन आहे. प्लीज वॉशरूमला जाऊन या आणि पाणी वगैरे पिऊन या. मग आपण 2 मिनिटात सुरू करूया. दुसरं, हे मेडिटेशन करत असताना माझा व्हिडिओ बंद असेल आणि तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. कशासाठी, मी तुम्हाला इथून रेकीची हिलिंग देणार आहे. मग मी तुमच्याशी कनेक्ट झालो पाहिजे सिम्बॉल टाकून, तर तुम्हाला व्हिडिओ ऑन करून डोळे बंद करून फक्त ध्यानाला बसायचं आहे. गाइडेड मेडिटेशन आहे, फक्त डोळे बंद करून बसायचं आहे. माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा चालू असेल. 1-2 मिनिटात चालू करूया. मग मेडिटेशन झाल्यावर मी उद्याचं अटोनमेंटचं वेळापत्रक आणि नियम सांगेल. चला, 1 मिनिटात आपण स्टार्ट करूया. चला, तोपर्यंत मी पण थोडासा पाणी वगैरे घेऊन टाकू. मोबाईल नीट बघू द्या मला आता, कोण कोण गेला आहे. चला, सगळे आल्या ना, 1 मिनिटामध्ये लगेच आपण सुरुवात करूया. शक्य असेल तर हेडफोन घेऊन बसा, घरच्यांना सांगा नका डिस्टर्ब करू, 10 मिनिट आहे. हा, खूप सुंदर आहे. पुढे जाऊन तुम्ही इतकी प्रगती होते ना या क्षेत्रामध्ये, पुढे जाऊन तुम्ही लोकांचे मेडिटेशन घेणार, तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकणार. तर मला कॉपी करा. शिकत असताना टार्गेट ठेवा की मी पण असं काहीतरी करेल भविष्यामध्ये, कुणाचं भलं होईल. चला, सगळे आले की स्टार्ट करूया आपण.
ह्या स्क्रीनवर कोण आहे, लेट मी चेक किती. चला प्लीज, तुम्हाला जर मेडिटेशनचा घ्यायचं आहे, हिलिंग पाहिजे आहे माझ्याकडून, प्लीज व्हिडिओ ऑन करा. मेघना मॅम, प्रतिभा सूर्यवंशी मॅम, विजया कुडकर मॅम, विजया मॅम, परत नेहा मॅम आहेत. तर प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज. बाकीचे तर ओल्ड स्टुडंटला तर सांगायची गरज नाही, ते करू शकतात, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. जे मास्टर लेवलचे स्टुडंट आहेत स्वतःला हिलिंग देऊ शकतात. आता मी त्यांना जास्त नाही देणार. ओके, चलो ठीक आहे. Okay. प्रतिभा सूर्यवंशी मॅम, चला. ओके, थँक्यू सो मच. काय डोळे बंद करून तर बसायचंय, कुणाला कुणाला बघायचं नाही, व्हिडिओ ऑन करून ठेवा. चला, ओके ओके, चला. ओके, शीतल मॅम आले का तुम्ही? चला स्टार्ट करायचंय. चला, सगळे आले. चला, आता ध्यानाला बसताना नेहमी कसं बसायचं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि डोळे बंद ठेवायचे. आता मांडीवर हात ठेवून बसा. हात जोडून नाही बसले तरी चालेल. हात दोन्ही तळवे आकाशाकडे, दोन्ही हात मांडीवर, आणि फक्त आता सूचना फॉलो करायची. ओके, आता माझा व्हिडिओ बंद असेल. चला, घ्या पोझिशन. प्रीती मॅम, मांडी घाला नाही तर चेअरवर बसा, दोन्ही हात मांडीवर ठेवा, डोळे हलके बंद, आणि मेडिटेशनला सुरुवात. ओके, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. आजच्या ह्या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्ट मध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहे, त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे.
आजच्या ह्या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहे, ज्याही निगेटिव्हिटी सहन केल्या आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल,
त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाक. अलाव युअरसेल्फ. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील, बट अलाव युअरसेल्फ. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी माग. आपण सर्व ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे आणि तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात जिथे काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस. खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, माफ करा त्या व्यक्तीला. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये
आपण कुणाला दुखावलं असेल किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षामधल्या घटना आठवा. ह्या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल. आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखांच्या छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि गेल्या 10 वर्षातील दुःखांच्या क्षणांना मोकळे करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. तुमच्या मनामध्ये आणि ओरामध्ये व्याप्त आहे. म्हणून या सगळ्या दुःखांना बाहेर काढायचे आहे. हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. ह्या घटनांच्या क्रमामध्ये
जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्याला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील असतील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल, किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा, तुमच्या आई वडिलांनी ते छोटस बाळ हातात घेतलं, आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला तो आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना जो आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आज तीच कोरी पाटी ईश्वर नव्याने तुमच्या हातात देत आहे. ईश्वराने आज नवीन कोरी पाटी आत्ता ह्या क्षणी तुमच्या हातात दिली आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. ही कोरी पाटी हृदयाशी अगदी घट्ट घेऊन पकडा. कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे, नवीन पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे, आणि चेहऱ्यावर
एक सुंदर स्माइल बघा. एक सुंदर स्माइल आणायचं आहे. कारण हे स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झाला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवजीवन दिले आहे. जस्ट स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज तुम्ही स्माइलची ही ऊर्जा ग्रहण करत आहे चेहऱ्यावर. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस. कारण त्याच दिवशी आपण पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आजपासून तुम्ही जिथे जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. जेव्हा तयार असाल डोळे ओपन करू. थँक्यू. दोन्ही हात रब करा. सर्व ऊर्जा तुमच्या चेहऱ्यावर घ्या. ओके, चला. थँक्यू सो मच. आता काही लोकांना इन्स्टंट तुम्हाला विचारता येत नाही प्रश्न, कारण तुम्ही डीप ट्रान्स मध्ये जातात. मग त्या व्यक्तीला आठवतात. काहींना माफ करायला जमतं, काहींना नाही जमत. खूप अवघड गोष्ट आहे. त्याला खूप ब्रेव हार्ट लागतं. सगळ्यांनाच नाही जमत. तर आय होप जमलं असेल. जमणं खूप महत्वाचं आहे. उद्या कळेलच तुम्हाला मी जेव्हा 7 चक्र शिकवणार आहे. ओके, चालेल, ठीक आहे. तरी कसं वाटलं सांगू शकतात. ओके, किंवा कुणाला काही शेअर करायचं असेल नंतर करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. काही बोलायचं असेल, कुणाचा तरी हँड रेज आहे, चुकीने झाला आहे का? तर अनम्यूट करतो, अदरवाईज इट्स ओके. कारण बऱ्याच वेळेचा हँड रेज होतो. हा, ज्यांना ब्रेक झालं रेकॉर्डिंग बघा. रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही परत ऐकून करू शकता. ओके, ठीक आहे. चलो, आता बघा उद्यासाठी सूचना. उद्या सकाळी 6 वाजता खूप वेगवेगळे फिलिंग्स असतात अंजली मॅडम. ओके, म्हणून मी लगेच नाही घेत. उद्या मला सांगा जमलं की नाही, मी उद्या विचारेल उद्याच्या बॅच मध्ये. आता उद्या सकाळी बघा, जरी तुमची संध्याकाळी 8ची बॅच आहे, लक्षात घ्या उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात असणार आहे. मी थोड्या वेळाने लिंक पाठवेल. 10 मिनिटासाठी जायचं आहे.
येताना असं काही नियम नाहीये की लेडीज लोकांना काही पिरियड वगैरे आहे, कसं काही नाही. घाई गडबडी असते, मुलांच्या शाळा चालू आहे. फक्त सकाळी 6 वाजता यायचं, 10 मिनिटात होऊन जातं. फक्त येऊन बसायचं आहे, डोक्यापासून खाली मांडीपर्यंत दिसलं पाहिजे, व्हिडिओ ऑन पाहिजे. आणि उद्या नावाने जॉईन करायचं आहे. ओप्पो, विवो, आयफोन चालणार नाही. ज्यांना उद्या शक्तिपात घ्यायला जमणार नाही, वर्किंग लोक आहेत, त्यांच्यासाठी मी शनिवारी एक शक्तिपाताचं सेशन ठेवल, तेव्हा सकाळी 6 वाजता अटेंडमेंट करून दिली जाईल. 10 मिनिटासाठी जायचं आहे. बाकी क्लासमध्येच तुम्हाला ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल आपल्या रेग्युलर 8च्या बॅचला. उद्या तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा, पाणी कसं चार्ज करायचं, 7 चक्र ओरा काय आहे, कसं बॅलन्स ठेवायचा, डीप मध्ये सांगेल. ओके, तर थोड्या वेळाने मेसेज येऊन जाईल. आजच्यासाठी एवढंच आहे. हा बोला शिल्पा मॅम, काय बोलतात? अनम्यूट थांबा, अनम्यूटचं बटन दाबा. हा ते झालं नाही. नाही ना, 1 मिनिट. झालं. हा बोला मॅम, बोला. हा. तर मला विचारायचं होतं की आपण ज्यांना माफ केलं तर परत त्यांच्या संपर्कात यायचं का? कारण ते फार हार्ड जातं आणि म्हणजे माफ करणंच हे कठीण गेलं. त्यामुळे जरी माफ केलं तरी आपण परत त्यांच्या संपर्कात यायचं का सर? बघा, तुम्हाला माहिती आहे, तुमचं मन सांगत आहे की ती व्यक्ती तुमच्यासाठी चांगली नाही, मग कशाला संपर्कात यायचं. आलाच असेल संपर्क, तरी एवढं त्याला हा. आपल्या मनावर नाही घ्यायचं. जे तुम्हाला आता ओरा वगैरे शिकवणार आहे, प्रोटेक्ट कसा करायचा लास्ट डेला, शिल्ड कसं करायचं, तर तेवढं नाही होतं, सोडून द्यायचं. आणि आलाच त्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल सारखा विचार, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू, आयडेंटिफाय करा, फक्त असा विचार येतो. ओके, मग तुम्हाला थोडस जाणवेल. पण तुम्हाला मी शिकवणार आहे ओरा वगैरे, क्लिन्झिंग वगैरे, तर असं होत नाही हा नॉर्मली. ओके, बाकी तुम्हाला मेडिटेशन आहे 7 चक्राचं, तुमचे 7ही चक्र छान बॅलन्स होतात नंतर समजा. ओके, बोला सर, नमस्कार, कसे आहेत तुम्ही? नमस्कार सर, कृष्णकांत हा, सर, नमस्कार कसे? सर, नमस्कार. मला नवीनचा व्हॉट्सअप नंबर नाही मिळाला, कारण तुमचं मला काय मिळत नाही. नाही, आपली सुट्ट्याच होत्या ना बॅचला, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. आता नाही, नवीन आता 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 आजचं आता आता कालचं मिळालं नाही. नाही, ठीक आहे, ठीक आहे, मी देईल, ग्रुपवर टाकत जाईल. ओके, हे नंबर. चालेल, थँक्यू ओके, सर. थँक्यू. थँक्यू. चला, तर मग उद्या आपण सकाळी 6 वाजता भेटूया, 10 मिनिटासाठी. बाकी मग ऍक्टिव्हेशन आपला क्लास रेग्युलर 8 वाजता असतो. ओके, चला चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण पुन्हा भेटूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद.